तो विषय असा आहे की यज्ञ संकल्पना, ही वैदिक काळामध्ये कशी होती, त्यानंतर गीतेमध्ये कृष्णानं काय सांगितलंय आणि ज्ञानेश्वरीमध्ये ती कशी आलेली आहे. सुरुवातीच्या काळातलं आपण जेव्हा बघतो, तर वैदिक काळामध्ये जेव्हा यज्ञ येतो, तर तो यज्ञ असा आहे की इथे हे जे चित्र आहे, ह्या चित्रातून दिसेल की 3 अग्नी आहेत, 3 अग्निकुंड आहेत. एक चौकोनी आहे, हे ह्या अग्निकुंडाचं नाव आहे अहवानीय अग्नी, की जिथे आवाहन केलेल्या अग्नीची जिथे स्थापना केली जाते, ते कुंड. त्यानंतर हे जे आहे ते दक्षिणाग्नी आणि हे जे आहे ते गार्हपात्य अग्नी. तर गृहाचा पती असलेला जो अग्नी आहे, तो ह्या गोल कुंडामध्ये आहे, अग्निकुंडामध्ये. आणि इथे पितरांना जी आहुती द्यायची असते, ती ह्या दक्षिणाग्नीमध्ये दिली जाते. ही मधली जी एरिया आहे, याला म्हणायचं वेदी, यज्ञवेदी. तर हे असं साधारण स्ट्रक्चर असायचं वैदिक काळातील यज्ञांचं. आजही वैदिक काळातील जे यज्ञ केले जातात, त्याच्यामध्ये हे असंच स्ट्रक्चर असतं. तर आता हे यज्ञ करताना काय काय गोष्टी आहेत इथे. तर आपल्याला असं दिसतं की कुठलाही यज्ञ करायचा असेल तरी तिथे अग्नी हवा. अग्नीला हव्यवाहक म्हटलेलं आहे, की अग्नीचं त्या यज्ञातलं काम असं आहे की जी काय आहुती घातली जाते यज्ञामध्ये, जी काय आहुती त्या अग्नीमध्ये घातली जाते, ती आहुती तो अग्नी त्या त्या देवतेकडे घेऊन जातो. मग म्हणजे काय घेऊन जातो, तर त्या जे काही आहुती दिली असते त्या आहुतीचा वास तो अग्नी देवतांपर्यंत, बरोबर ज्या देवतेसाठी आहुती दिली आहे त्या देवतेकडे तो तो वास घेऊन जातो. आणि आपण असं म्हणतो ना की नैवेद्य दाखवला की तो फक्त वासानं देव तो ग्रहण करतो. तशीच संकल्पना ही वैदिक काळातली आहे, की अग्नी त्या आहुतीचा वास त्या देवतेकडे घेऊन जातो. तर मग यज्ञामध्ये एक अग्निकुंड आहे, त्याच्यामध्ये अग्नी आहे. हा यज्ञ जो करणारे आहेत, तो यजमान आहे आणि त्या यजमानाची पत्नी आहे. तर नवरा बायको हे दोघही यज्ञ करण्यासाठी लागतात, की एकटा नवरा किंवा एकटी बायको यज्ञ करू शकत नाही, दोघही पाहिजेत. आणि म्हणून आपल्याला दिसतं की रामायणामध्ये ती कथा येते ना, की सीता वनात गेल्यानंतर रामाला जेव्हा यज्ञ करायची वेळ येते, तेव्हा त्याला म्हणतात की तुझी पत्नी नाही, तो एकपत्नी व्रत आहे रामाचं, एकच पत्नी आहे त्याला आणि ती पण तिकडे वनात. मग राम यज्ञ कसा करणार? तर मग तेव्हा त्यानं सोन्याची सीतेची एक मूर्ती तयार करून त्यानं यज्ञ केला, असा जो उल्लेख येतो तो ह्याच्यामुळेच, की पत्नी नसेल तर पतीला एकट्याला काही यज्ञ करता येत नाही, नवरा बायको दोघही हवेत. तर यज्ञामध्ये यजमान आणि यजमानाची पत्नी हेही दोघ जण आहेत. त्याशिवाय पुरोहित आहे. पुरोहित म्हणजे जो समोर असतो तो, आणि म्हणजे जो लीडर आहे, जो पुढे असतो, जो प्रत्येक गोष्टीचा सामना करतो, तो पुरोहित. आणि तो हित पाहतो, यजमानाचा जो हित पाहतो तो पुरोहित. तर पुरोहित म्हणजे जो यज्ञ करणार आहे, त्याच्यामधले जे मंत्र म्हणायचे आहेत, आहुत्या द्यायच्या आहेत, कसं करायचंय, काय करायचंय सांगणारे, तो हा पुरोहित. तर तोही एक यज्ञातला घटक आहे. त्यानंतर आहुती आहे, की यज्ञ करायचा म्हणजे काय, तर काहीतरी सॅक्रिफाईस करायचंय, आहुती द्यायची आहे, त्याग करायचाय. आणि ती आहुती ही हा एक महत्वाचा घटक आहे यज्ञातला. आणि मंत्र म्हणत म्हणत आहुती द्यायची. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही वैदिक यज्ञामध्ये येतात. मग आता हे यज्ञ कुठले कुठले होते, तर 2 प्रकारचे यज्ञ वैदिक काळात सांगितलेले आहेत. एक गृह्य यज्ञ आणि दुसरे म्हणजे श्रौत यज्ञ. गृह्य यज्ञ म्हणजे जे घरात केले जातात ते अगदी लहान यज्ञ असतात. हे ह्याच्यासाठी खूप पुरोहित पण पाहिजे किंवा आणखीन ऋग्वेद जाणणारा, यजुर्वेद जाणणारा आणि सामवेद जाणणारा किंवा अथर्ववेद जाणणारा काय म्हणतात होता किंवा सामगायन करणारा उद्गाता, हे सगळेजण हवेत अशी गरज नाही. हे घरी करायचे लहान यज्ञ. श्रौत यज्ञांमध्ये परत 2 प्रकार आहेत. एक आहे हवीर यज्ञ, की ज्याच्यामध्ये हवी जो दिला जातो तो पुरोडाश आहे किंवा दूध, तूप अशा प्रकारचा जो हवी दिला जातो ते सगळे हवीर यज्ञ आहेत. आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे सोमयज्ञ.
तर हे सोमयज्ञ जे आहेत त्याच्यामध्ये सोमरसाची आहुती दिली जाते, त्याच्यामध्ये सामगायन होतं, असे हे सोमयज्ञ आहे. आणि हवीर यज्ञ जे आहेत ते सुद्धा लहान यज्ञ असतात आणि त्याच्यामध्ये अग्निहोत्राचा यज्ञ आहे की जो सकाळ संधी काळ जो आहे तेव्हा केलेले हे सगळे हवीर यज्ञ, की अग्निहोत्र कसं आहे की सकाळ होताना संध्याकाळ होताना करायचा यज्ञ, किंवा दर्श पूर्णमास हा जो यज्ञ आहे तो एक अमावस्येला म्हणजे दर्श अमावस्या म्हणतो आपण, तर एक अमावस्येला आणि एक पौर्णिमेला करायचा यज्ञ आहे. तर ही परत आपल्याला असा दिसतो संधिकाल आहे की शुक्ल पक्ष सुरू होणार किंवा कृष्ण पक्ष सुरू होणार, हा जो संधिकाल आहे त्या कालामध्ये केलेला हा यज्ञ आहे. चातुर्मास्य यज्ञ आहे की दर 4 महिन्यांनी ऋतू बदलतो. तर मग हे ऋतू जिथे बदलतो की उन्हाळा संपून पावसाळा सुरू होणार आहे तेव्हा केला जाणारा यज्ञ, पावसाळा संपून हिवाळा सुरू होणार आहे तेव्हा केलेला यज्ञ, हे चातुर्मास्य यज्ञ वर्षातून 3 वेळेला असतात. सोमयज्ञ जे आहेत ते मात्र खूप नैमित्तिक यज्ञ आहेत, असे खूप ठरवून केलेले जातात हे यज्ञ, मोठे यज्ञ असतात हे आणि ह्याच्यासाठी खूप खर्च पण करावा लागतो. अशा प्रकारचे हे यज्ञ आहेत की त्याच्यामध्ये अग्निष्टोम किंवा अत्याग्निष्टोम किंवा वाजपेय यज्ञ हे असे मोठे मोठे यज्ञ आहेत. ह्याच्यातला वाजपेय यज्ञ जो असतो त्याच्यामध्ये या सगळ्या यज्ञांमध्ये बेसिकली हवी जी द्यायची असते सोमयज्ञांमध्ये ती सकाळ दुपार संध्याकाळ अशी 3 वेळेला हवी दिली जाते आणि ते हवी देऊन झाली की त्या यज्ञातलं त्या दिवसाचं काम होतं. मग मधला जो वेळ असतो त्या मधल्या वेळामध्ये सामगायन होतं किंवा एखादं नाटक सादर केलं जातं. एकूण ह्या सगळ्या यज्ञांमध्ये आपल्याला असं दिसतं की कर्मकांड आहे, की त्याच्यामध्ये आहुती द्यायची आहे, यज्ञ पेटवायचा आहे, मंत्र म्हणायचे आहेत आणि त्याच्या भोवतीनं खूप गोष्टी करायच्या आहेत. तर ह्या सगळ्याला एक कर्मकांडाचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं आणि हे सगळं स्वरूप कधी आहे तर हे वैदिक काळातलं हे स्वरूप आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की गृहस्थाश्रमी जो माणूस आहे त्याला पंचमहायज्ञ करायला सांगितलेले. गृहस्थाश्रमी म्हणजे नवरा आणि बायको या दोघांना सांगितलेले यज्ञ आहेत आणि ते हे 5 प्रकारचे यज्ञ आहेत. म्हणजे इथे आपल्याला दिसतं की यज्ञाचं स्वरूप बदललेलं आहे. आणि मग काय 5 यज्ञ सांगितले आहेत तर सगळ्यात पहिला जो आहे तो आहे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे अभ्यास करायचा की शिक्षण संपलेलं आहे, आता लग्न झालं आहे, सेटल झालोय आणि आता काय बरं माझं रोजची नोकरी वगैरे चालू आहे, पण म्हणून अभ्यास करायचा नाही असं नाही. तर तो ब्रह्मयज्ञ करायचा आहे. रोजच्या रोज आपल्या क्षेत्रातलं काहीतरी नवीन शिकायचंय, शिकवायचंय, त्याला म्हणायचं ब्रह्मयज्ञ. तर ब्रह्मयज्ञाचा त्या काळातला अर्थ असा आहे की वेदांचं अध्ययन करायचंय किंवा वेद शिकवायचंय, त्याला ब्रह्मयज्ञ म्हणायचं. त्यानंतर देवयज्ञ आहे. तर देव म्हणजे आपले कुठले होते की पृथ्वी आहे, अग्नी आहे, त्याच्यानंतर वायू आहे किंवा पाऊस आहे, नदी आहे, अरण्य आहे. देव म्हणजे हेच निसर्गातले देव आहेत. तर देवयज्ञ म्हणजे काय करायचंय तर हे जे निसर्गातल्या सगळ्या देवता आहेत त्यांना काहीतरी आहुती द्यायची आहे, त्यांचं रक्षण करायचंय, झाडांना पाणी घालायचंय, अशा अशा प्रकारचा एक रोजच्या रोज आपण एक काहीतरी निसर्गासाठी काहीतरी करायचंय, तर तो म्हणजे देवयज्ञ. पितृयज्ञ आहे. पितृयज्ञ म्हणजे आपल्या पितरांसाठी, आपल्या घरातले जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी त्यांची सेवा करायची, तो म्हणजे पितृयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे भूतयज्ञाच्या आधी मनुष्ययज्ञ बघू. मनुष्ययज्ञ म्हणजे समाजासाठी काहीतरी करायचं, की आपण जे काय आपलं रोजचं जगणं जे आहे ते समाजातील अनेक संस्था आहेत त्याच्यामुळे आपण जगतो आणि त्यामुळे समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं, म्हणून मनुष्ययज्ञ आहे की माझ्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन जे लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करणं, हो मनुष्ययज्ञ. आणि समाजाच्याही पलीकडे जाऊन भूतयज्ञ करायचा. भूत म्हणजे सगळे जे कोणी जिवंत आहेत ते, तर पशु पक्षी प्राणी कीटक ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं, तो म्हणजे भूतयज्ञ. तर हे 5 प्रकारचे यज्ञ नवरा आणि बायकोसाठी सांगितले. आपण जे बघतो वैदिक यज्ञामध्ये यजमान आणि त्याची पत्नी आहे,
ह्या दोघांनी मिळूनच यज्ञ करायचा आहे. तसंच हे जे पंचमहायज्ञ आहेत ते नवरा बायको यांनी मिळून करायचे. आजकालचा असा एक व्ह्यू असा आहे की गृहस्थाश्रम म्हणजे काय, तर लग्न झालं की मी, माझी बायको, माझी मुलं हे एवढं आणि माझं करिअर हे सांभाळणं म्हणजे गृहस्थाश्रम सक्सेसफुल झाला. तर असं नाहीये. गृहस्थाश्रमामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. तर ही आपल्याला एक यज्ञ संकल्पना दिसते. ती सुद्धा वैदिक काळामध्येच सुरू झालेली आहे आणि ह्या गृहस्थाश्रमी लोकांसाठी हे यज्ञ सांगितलेले आहेत. वैदिक काळाच्या नंतर आपण येतो ते गीतेच्या काळामध्ये, म्हणजे महाभारताच्या काळामध्ये. आणि महाभारताच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की यज्ञाची संकल्पना बदललेली आहे. आणि ती काय संकल्पना आहे ती आपण पाहू. हे सगळे यज्ञ कृष्णानं अर्जुनाला सांगितले. 4थ्या अध्यायामध्ये हे 12 यज्ञ आहेत. द्वादश यज्ञ असं त्यांना म्हटलंय. तर कृष्ण सांगतो की एवं बहुविधा यज्ञ, की मी तुला आता खूप प्रकारचे यज्ञ सांगितलेत. तर त्याला ह्याबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात, ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ का याग, ते विस्तारुनी वेदेची चांग, म्हणितले आहाती. वेदांचाच हा विस्तार आहे. वेदांमध्ये जे कर्मकांड आहे, वेदांमधले जे यज्ञ आहेत, त्याच यज्ञांचा विस्तार करून आता कृष्ण आपल्याला 12 प्रकारचे अजून विविध यज्ञ सांगत आहे. आणि कशा प्रकारे कृष्णानं हा वेदांच्या यज्ञांचा विस्तार केलाय, तर तो आपण पाहूया. पहिला एक जो प्रकार सांगितलाय तो म्हणजे ब्रह्म तेच कर्म आहे, किंवा कर्म म्हणजेच ब्रह्म. की त्याच्यामध्ये आता आपल्याला यज्ञामधल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत की अग्नी आहे, आहुती आहे, आहुती देणारा पुरोहित आहे, यजमान आहे, समिधा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच कर्म असं ह्या प्रकारच्या यज्ञामध्ये सांगितलंय. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणम हुतम, की इथे ब्रह्म हेच अग्नी आहे, ब्रह्म हेच अर्पण करायचंय, ब्रह्म हाच अग्नी आहे. तर ज्ञानेश्वर ह्याच्यावरती म्हणतात, म्हणूनी ब्रह्मतेची कर्म, की आपलं प्रत्येक कर्म जे आहे ते कर्म म्हणजेच ब्रह्म आहे. आपलं कर्म म्हणजेच अग्नी, आपलं कर्म म्हणजेच समिधा, आपलं कर्म म्हणजेच हवी आहे, आहुती आहे. आणि ऐसे बोधा आले जया सम, हे ज्याला कळलं की आपलं कर्म म्हणजेच यज्ञ आहे, तया कर्तव्या ते नैष्कर्म्य धनुर्धरा. तर अर्जुना, ज्याला हे कळलंय की आपलं कर्म हेच यज्ञ आहे आणि तो यज्ञ केल्यासारखी आपली सगळी कर्म करतो, तर ते त्याला नैष्कर्म्य आल्यासारखं आहे. त्यांना ते कर्म केल्यामुळे त्याला कुठे तो बांधला जात नाही आणि त्या कर्माची फळं त्याला भोगायला लागतात असंही राहत नाही. तो कर्म करतो आणि त्याच्यापासून तो अलिप्त होऊ शकतो. तर हा एक यज्ञाचा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर दैव यज्ञ सांगितलेला आहे. कृष्ण म्हणतो दैवमे वापरे यज्ञम योगिना पर्युपासते. तर ह्याच्यामध्ये काय आहे की ज्ञानेश्वर हे अजून खुलवून सांगतात बरं का, की कृष्णाने जे सांगितले त्याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर सांगतात की हा यज्ञ कसा आहे, तर ह्या यज्ञामध्ये अग्नी जो आहे तो अग्नी म्हणजे गुरुवाक्य आहे. गुरूंनी काय आज्ञा दिली आहे, गुरूंनी काय सांगितलं आपल्याला, ते म्हणजे अग्नी आहे. आणि मग त्या अग्नीमध्ये आपल्याला कशाचं हवन द्यायचंय, तर अविद्येचं हवन करायचंय. आपल्या जवळची जी अविद्या आहे ती त्या अग्नीमध्ये जाळून टाकायची आहे. आपलं मन पण त्या अग्नीमध्ये द्यायचं आहे. आणि ती अग्नी म्हणजे गुरुची आज्ञा, गुरुचं वाक्य, गुरुच्या म्हणजे आप्त वाक्य जे म्हणतो आपण, तसं ते वाक्य ही अग्नी आहे. अशा प्रकारचा हा अजून एक यज्ञ सांगितलाय. त्यानंतर अजून एक यज्ञ जो आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आपली इंद्रिय जे आहेत ते आपले हे पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, की नाक, डोळे, जीभ, कान आणि त्वचा. तर हे जे आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत, तर हे पंचज्ञानेंद्रिय म्हणजे अग्नी आहेत. आणि काही काही यज्ञांमध्ये 3 अग्नी असतात, काही मध्ये 5 अग्नी असतात. तर तसं ज्ञानेश्वर इथे म्हणतात की हे 5 अग्नी आहेत. आपले इंद्रिय जे आहेत हे 5 प्रकारचे अग्नी आहेत. आणि ह्या अग्नीमध्ये आपण आहुती द्यायची. आणि आता इथे आहुती काय द्यायची,
तर आपल्या इंद्रियांना जे आवडतात ते विषय, त्या विषयांची इथे आहुती द्यायची आहे. तर ज्ञानेश्वर म्हणतात, मग वाक्यविधीची ह्या निरवडी. विधी म्हणजे वाक्यविधी म्हणजे वेदांमधली जी वाक्य आहेत, वेदांमधलं जे तत्वज्ञान आहे, त्याला अनुसरून विषयांची आहुती उदंडी, विषयांची आहुती आपल्याला द्यायची आहे. हवन केले कुंडी इंद्रिय अग्नीचा. इंद्रियांच्या अग्नीमध्ये विषयांची आहुती द्यायची. विषय म्हणजे कसं की कानांचा विषय आहे शब्द, आणि मग कसं होतं आपल्याला की आपल्याला ना त्या विषयाची एक तहान असते की मला काहीतरी चांगलं ऐकायचंय, मला माझी स्तुती ऐकायची आहे, मला माझ्याबद्दल वाईट बोललेलं नाही ऐकायचंय, किंवा माझ्याबद्दल चांगलं बोललो तर हर्ष होतो, किंवा कोणी माझी निंदा केली तर मला वाईट वाटतं. हे विषयाशी जे आपली इच्छा असते, ह्या विषयांची प्रत्येक इंद्रियाचे असे विषय आहेत की दृष्टीला काय आवडतं बघायला, काय इच्छा असतात, तर ह्या विषयांची आहुती द्यायची. शत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिताः. ही जी स्थिती यायची असेल की मी काहीही ऐकलं तरी मला त्यानं काही फरक पडणार नाहीये, मी काही पाहिलं तरी मला त्यानं काही फरक पडणार नाही, की त्याचा हर्षखेद नाही होणार आहे. हे कधी होईल तर आपण ती विषयांची आहुती दिलेली असेल तर हा एक प्रकारचा यज्ञ सांगितलेला आहे इथे. इंद्रियांच्या अग्नीमध्ये विषयांची आहुती दिली आहे. त्यानंतर आणखीन एक प्रकारचा यज्ञ आहे की त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय जे आहेत, तर ते कर्मेंद्रिय हे अग्नी आहे, आणि आपण जे कर्म करतो ती आहुती द्यायची आहे. की आपल्या हातून जे कर्म घडेल ते ईश्वरार्पण, आपलं चालणं जे आहे ते देवाला प्रदक्षिणा, आपलं बोलणं जे आहे ते देवाचे स्तुती स्तोत्र व्हावेत, आपलं हातून जे काय घडतं ती देवाची पूजा व्हावी. अशा प्रकारे हे कर्माची आहुती आपण कर्मेंद्रियांच्या अग्नीमध्ये देणार. हा अजून एक प्रकारचा यज्ञ सांगितलेला आहे. त्यानंतर ह्या श्लोकामध्ये कृष्णानं 5 प्रकारचे वेगवेगळे यज्ञ सांगितले. तर हे कुठले कुठले यज्ञ आहेत, तर द्रव्य यज्ञ, की ह्याच्यामध्ये द्रव्याची आहुती दिली. आपण कुठलं डोनेशन देतो ते द्रव्य यज्ञ, किंवा मग तपोयज्ञ, आपण जे आपले एफर्ट्सचे आहुती देतो ते तपोयज्ञ. योग यज्ञ आहे, स्वाध्याय हा एक यज्ञ आहे, किंवा ज्ञान यज्ञ आहे. तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत त्याच्यावरती जेव्हा ज्ञानेश्वर बोलतात तेव्हा ते ज्ञानयज्ञ म्हणजे काय हे सांगतात. तर ज्ञानेश्वर म्हणतात, एकी शब्दी शब्दू योजिजे तो वाग्यज्ञ म्हणिजे, ज्ञेय ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ. की हा ज्ञानयज्ञ काय आहे, तर ह्याच्यामध्ये शब्दांची आहुती द्यायची. शब्दांची आहुती जिथे दिली जाते तो वाग्यज्ञ, आणि वाग्यज्ञ म्हणजेच ज्ञानयज्ञ. आणि अगदी शेवटी ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. तर ज्ञानेश्वर हे म्हणतात की त्यांनी जो ज्ञानेश्वरी सांगितलीये ते त्यांचं सांगणं हा यज्ञ होता, तो वाग्यज्ञ होता. आणि त्या वाग्यज्ञामध्ये आहुती कशाची होती, तर शब्दाची आहुती होती. आणि शब्द म्हणजे काय, तर तो वेदातला शब्द आहे. आपण बोलतो ते शब्द यज्ञ वगैरे नाही, ज्ञानेश्वरांचा जो बोलणं आहे, ज्ञानेश्वरांचे जे शब्द आहेत ते वेदाला धरून आहेत, आणि म्हणून त्यांचं जे बोलणं आहे तो वाग्यज्ञ आहे. आणि हे त्यांनी आधीच सांगितले वाग्यज्ञ म्हणजे काय, त्याच्यावरून आपल्याला कळतं. तर हे आणखीन 5 प्रकारचे यज्ञ गीतेमध्ये सांगितलेले आहेत. पुढे आणखीन यज्ञ सांगितलाय त्याच्यामध्ये हा आहे प्राणयज्ञ. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर प्राणांची आहुती अर्पण केलेली आहे. आणि प्राणांची आहुती म्हणजे काय, तर इथे प्राणायाम, की प्राण आणि अपान, आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, काय विचार केलेला आहे इथे. यज्ञ ह्या संकल्पनेचा विचार असा आहे की इतक्या वेळ आपण विषयांची आहुती दिली, आपल्या कर्मांची आहुती दिली, द्रव्याची आहुती दिली, आपण जे बोलतो ते बोलण्याची आहुती दिली, आणि आता इथे म्हटले की आपले श्वास ही सुद्धा आहुती आहे. तर म्हणजे आपला प्रत्येक श्वास आणि उच्छ्वास हा सुद्धा यज्ञ आहे. तर म्हणजे आपण किती लक्ष देऊन
श्वास घेतला पाहिजे आणि सोडला पाहिजे. तर त्याला म्हटलेलं आहे की प्राणायाम जो आहे तो म्हणजे एक प्रकारचा यज्ञ आहे की ज्याच्यामध्ये आपण श्वासाची आहुती उच्छ्वासात आणि उच्छ्वासाची आहुती श्वासात दिलेली आहे. तर अशा प्रकारचा हा यज्ञ आहे. त्यानंतर अजून एक यज्ञ सांगितलेला आहे तो म्हणजे आहार संयम. तर ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर म्हणतात सर्वाहार संयमे. तर सगळ्या प्रकारचा आहार यांच्यावरती संयम, यांच्यावरती कंट्रोल म्हणजे हा यज्ञ आहे. तर आहार म्हणजे काय आहे, तर प्रत्येक इंद्रियाचा आहार आहे की कानांना आहार आहे, शब्दांचा आहार आहे, डोळ्यांना जे काही दिसतं तो आहार आहे, नाकाला श्वासाचा आहार आहे. तर प्रत्येक इंद्रियाला आपला आपला एक आहार आहे आणि त्या आहारावरती कंट्रोल असणं म्हणजेच जितेंद्रिय असणं. तर अशा प्रकारचा कंट्रोल असणं हा अजून एक प्रकारचा यज्ञ सांगितलेला आहे. तर हे असे 12 प्रकारचे यज्ञ गीतेमध्ये आलेले आहेत. आणि त्याही नंतर अजून एक यज्ञ कृष्णानं सांगितलेला आहे 10व्या अध्यायात आणि विभूती अध्यायामध्ये. तर त्यामध्ये कृष्ण आपल्या वेगवेगळ्या विभूती सांगतो. त्याच्यामध्ये कृष्णानं सांगितलंय की अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, त्याच्यातला मी कोणता यज्ञ? तर कृष्ण म्हणतो यज्ञानाम जपयज्ञोस्मी. तर इथे कृष्ण म्हणत आहे की जपयज्ञ हा जो आहे, नामस्मरण करणं जे आहे, तो यज्ञ म्हणजे मी आहे. तर आता इथे परत आपण हा यज्ञ हा शब्द कसा आहे, तर इथे नामाची आहुती देतोय आपण. प्रत्येक श्वासाबरोबर नाम घ्यायचे, श्वासाबरोबर जशी श्वास म्हणजेच आहुती आहे, तसं नाम ही आहुती आहे. आणि तिथे मग परत आपला ही आहुती कोणाला तरी दिलेली आहे, तर ती आपल्या देवाला दिलेली आहे. आणि कोण देत आहे, तर तिथे पुरोहित पण आपणच आहे, यजमान पण आपणच आहे. आपले मन आणि बुद्धी हे तिथे यजमान आणि यजमानाची पत्नी आहे. अशा प्रकारचा हा यज्ञ आहे. नामयज्ञ हा अशा प्रकारचा आहे. आणि ज्ञानेश्वर इथे म्हणतात की समस्ताही यज्ञांचा पैकी जपयज्ञू तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफज विचे. नामजप यज्ञ तो परम. हा नामजप यज्ञ हा सगळ्यात परम आहे, सगळ्यात उच्च आहे. कशामुळे? तर त्याला बांधू न शके स्नानादी कर्म, की स्नान केलेलं असलं पाहिजे किंवा बसून नाम घेतलं पाहिजे, एका ठिकाणी बसलं पाहिजे, अमुक प्रकारची वस्त्र परिधान केली पाहिजेत, असं त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. ह्या सगळ्या वस्तू पाहिजेत की तिथे समिधा पाहिजेत किंवा आपल्याला आहुती देण्यासाठी ज्या पळी लागते, पंचपाळ लागतं, हळदी कुंकू अक्षदा फुलं कशाचीही गरज नाही. अशा कुठल्याही कर्माची गरज नाही. कर्मकांडाच्या पलीकडचा हा यज्ञ आहे आणि म्हणून तो अत्यंत परम आहे. आणि कशामुळे? तर नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. अशा प्रकारचा हा जो जपयज्ञ आहे तो सगळ्यात परम यज्ञ आहे. हे आपल्याला गीतेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. तर हा एक शेवटच्या प्रकारचा यज्ञ जो गीतेत आलेला आहे. आपल्याला असं दिसतं की वैदिक काळातला जो यज्ञ आहे त्याच्यापेक्षा हा गीतेमध्ये सांगितलेला यज्ञ खूप वेगळा आहे. आणि ज्ञानेश्वर सुद्धा त्याच्यामध्ये अजून पुढे जाऊन वाग्यज्ञ हा एक नवीन शब्द आपल्याला सांगतात. आणि तो प्रत्येक यज्ञ ते आणखीन खुलवून सांगतात की प्रत्येक प्रकारच्या यज्ञामध्ये कुठल्या अग्नी कोण आहे, पुरोहित कोण आहे, यजमान कोण आहे, आहुती कशाची द्यायची आहे, ते ज्ञानेश्वर अतिशय अजून एक्सप्लेन करून विस्तारानं सांगतात आपल्याला. तर एवढं बोलून मी थांबते.